लोकप्रिय जोड्या झाल्यात, ज्यांनी फक्त ओपनिंगला जातात म्हणून नाही, तर ज्यांनी दोघांनी सुद्धा चांगले परफॉर्मन्स दिले. त्यामुळं अशा जोड्या ज्या आहेत ना, या नेहमीच पाहायला गेलं तर फेवरेट राहिल्यात. बऱ्याचशा वेळेला ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. फिक्स नसते जोडी, परंतु काही टीमच्या जोड्या आहेत त्या फिक्स असतात. आणि त्याच्यामध्येच एक गेले कित्येक वर्ष आपण ही जोडी पाहतोय. खरं तर प्रवीण खरत आणि परेश चिखलेकर. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जिते संघाचा तेज तर्रार बॉलर हरेश कावण तयार. समोर स्ट्राइक एंडला परेश चिखलेकर. हलक्या हाताने यावेळेस मात्र शॉर्ट टर्नमॅनला बीट केलंय आणि बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्येचा श्री गणेशा परेश चिखलेकरच्या बॅटमधून निघालेल्या चौकारानं शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचा अगदी जंटल टच आपण म्हणतो ना, हलक्या हातानं लास्टला अगदी थोडंसं टच करण्याचा प्रयत्न मात्र केला आणि त्याच्यामध्ये धावा सुद्धा मिळाल्या, कारण गती जास्त आहे गोलंदाजाकडे. आणि तिकडे इनफिल्ड मध्ये बीट केल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण तिकडून बाउंड्री जाताना आज दिवसभरामध्ये पाहिल्या असतील. सुंदर सुरुवात टीम मंगलमूर्ती काळुंद्रेची. टॅप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नव्हता. कब पॉइंटला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत, सिंगल मिळेल. एक रन धावसंख्या 1 पुढे जाईल 5 वर. प्रवीण खरत रायगडचा रॉस टेलर या नावानं मात्र खेळाडू ओळखला जातो. सातत्य दिलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि तुम्ही सातत्य दिल्याशिवाय नाही यशस्वी होत, नाही प्रसिद्ध होत. आणि त्याचमुळे कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि तीच कन्सिस्टन्सी जपले प्रवीण खरतनं आजतागायत. म्हणूनच मोठा फॅन्स वर्ग या खेळाडूचा आहे. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा हा बॉल ग्लान्स केलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय तिकडे डीप फाईन लेग पर्यंत. तोपर्यंत मात्र सहजतेने 2. परेश चिखलेकर कदाचित तिसरी हवी होती. 2 रन्स धावसंख्या पुढे जाईल. पुन्हा एकदा फुल लेंथ होता. शॉर्ट फाईन लेगला मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु नाही. चांगलं बॅकअप. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तो आतापर्यंत 8 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये हरेश गावंडे 2 षटकं टाकली होती, 24 धावा दिल्या होत्या. खास करून पहिल्या बॉलवर त्याच्या मोठा फटका पडतो, परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण षटक कंट्रोल करतो. हो, चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ होता. प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. बडाऊनच्या दिशेमध्ये चेंडू ढकललाय. सिंगल असमे. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. 3-9 या आकड्यावर. थांबवले थोडस हरेश काबणच्या या स्पेलनं. लास्ट बॉल असेल पॉवर प्लेच्या षटकामधील. यानंतर मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलं जाणार आहे. हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. क्विक बाउन्सर. यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगलं षटक. एकेरी आकड्यामध्ये हे षटक हाताळलंय हरेश गावंडे. दिल्यात या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा. आणि तो गोलंदाज नेहमीच यशस्वी राहतो जो 10 पेक्षा कमी धावा देतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आणि खास करून पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 दिग्गज फलंदाज असताना मात्र 9 धावा. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं थांबवलंय दोन्ही फलंदाजांना. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमाल बॅटिंग केली होती परेश चिखलेकरनं. 38 धावांची खेळी, त्याच्यामध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्रवीण खरतनं 3 चौकार मारले होते, त्यानं 16 धावा केल्या होत्या. चांगली यंग लाईनअप सुद्धा गेले 1-2 वर्ष आपण सातत्यानं मंगलमूर्ती काळुंद्रे संघाकडे पाहतोय. त्यामुळं कुठेतरी यंगस्टारनं येऊन या संघाला एक वेगळी बळकटी दिली. आणि म्हणूनच गतवर्षी गेल्या वर्षीचा हंगाम बऱ्याचशा स्पर्धा जिंकलाय मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. आणि आज आपण पाहतोय मोठ्या लॉट्स मध्ये त्यांना खेळताना. फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लेग बिफोर द विकेटची इकडे मात्र
निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला रुपेश म्हात्रेचा. मगाशी सुद्धा कमालीचं षटक हाताळलं होतं. बंगारपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना फक्त 8 धावांचं षटक. सोडून दिला हा चेंडू. लेफ्ट केला होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर आहे. पॉइंट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड मूव्स टू 10 नाव. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या. या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. फुल टॉस होता. मिसक्यूट झालाय फटका. संधी आहे मिड विकेट फिल्डरला आणि झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट करत असताना बिग विकेट मैदानाच्या बाहेर परेश चिखलेकरच्या खेळीचा अंत होतोय. पहिला धक्का मंगलमूर्ती काळुंद्रे टीमला. प्रथमेश गावंड त्या ठिकाणी झेल टिपलाय. पहिली सफलता मिळवून दिले जितवाय जिते टीमला. गोलंदाज रुपेशनं महत्वपूर्ण सफलता. 10 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. परेश चिखलेकर बाद झालाय. प्रतीश मस्कर मैदानाच्या आतमध्ये येत असताना इन नंबर 3 या यंगस्टार बद्दल आपण चर्चा करत होतो, ज्याच्यामध्ये प्रतीश असेल, कल्पेश असेल, ज्या यंगस्टारने येऊन बळकटी दिले या संघाला. आणि नेहमीच गतवर्षी या दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहिला. अनेक स्पर्धांमध्ये चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स प्रतीश मस्करनं सुद्धा दिलाय अनेक स्पर्धांमध्ये. तोच फॉर्म यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार का? गोलंदाज तयार. रुपेशचा हा चेंडू यावेळेस मात्र फिरून खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी आणि त्याचा फटका मात्र बसणार आहे. थोडीशी थांबवलेली धावसंख्या आता मात्र 4 धावेने वाढेल. चौकार आलाय. नशिबाचाच म्हणूया, परंतु धावांची गरज होती काळुंद्रे संघाला आणि प्रतीश मस्करच्या पॅटमधून पहिलाच बॉलवर चौकार येत असताना 14 स्कोर कार्डवर. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला दर्जा सांभाळावाच लागेल. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल मिळेल. 1 रन. प्रवीण घरतची इनिंग या मॅच मध्ये निर्णायक ठरेल, कारण ज्या संघाने आरसीसी पेठ संघाला पराभूत केलंय आणि आजच्या या लॉट्स मध्ये एक मोठा दबदबा त्यांनी निर्माण केलाय, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आज काळुंद्रे संघाच्या परफॉर्मन्स कडे. ओ थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरिएशन मॉलिंग आहे. लेग ब्रेक तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतात रुपेश म्हात्रेच्या गोलंदाजीमधून, आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला कधी बाहेर कधी आत येणारे चेंडू कळत नाही फलंदाजांना. आणि इकडे मात्र निर्धाव खेळून बसलाय. 15 धावा धाव फलकावर आहेत. सुंदर सुरुवात केली ती आराध्या 11 जितवाय जिते संघानं आतापर्यंत थांबवलंय ते आघाडीच्या सगळ्याच प्रमुख फलंदाजांना. आणखीन एक स्वीप करण्याचा प्रयत्न कनेक्ट झालेला नाहीये. इकडे मात्र रन जरूर प्राप्त होईल. लेग बायचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. कमाल बॉलिंग केले आज रुपेशनं. मागच्याही मॅच मध्ये दर्जेदार षटक हाताळलं होतं. याही मॅच मध्ये एक चौकार वगळला, तोही मिसफील्डचा. अन्यथा संपूर्णपणे पाहायला गेलं तर वचक ठेवली होती फलंदाजांवर. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी. जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही सूचना असेल आराध्या 11 जितोय जिते टीमला. या 2 ओव्हर्स मध्ये पाहूया प्रवीण घरत आणि प्रतीश मस्कर. पी फॅक्टर फार महत्वाचा नेहमीच राहिलाय काळुंद्रे टीम साठी. परेश चिखलेकर लवकर बाद झाला आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता मात्र प्रवीण घरत कशा पद्धतीने मोर्चा सांभाळणार, कारण आतापर्यंत प्रवीण घरत 5 चेंडूला सामोरा गेलाय आणि त्याच्या बॅटमधून आल्यात अवघ्या 3 धावा. त्यामुळं थोडस प्रेशराईज झालाय की काय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर रोहित म्हात्रे येतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. सलग 4 गोलंदाज वापरले जातील. रोहित म्हात्रेला मघाशी सिद्धेश वास्करनं लगातार 3 षटकार ठोकले होते.
परंतु त्यानंतर 3 षटकारानंतर 3 चेंडू निर्धाव काढले होते या गोलंदाजानं. पाहूया त्याच्या अगेन्स्ट इकडे हल्लाबोल केला जाणार का. समोर प्रवीण घरत, रायगडचा रॉस टेलर. 2 ओव्हर्स मध्ये फारशा धावा जमा करू शकलेला नाहीये काळुंद्रे संघ. 16 धावा धावफलकावर आहेत. 4 ओव्हरची मॅच, निदान 40+ टोटल तुम्हाला न्यावी लागेल तरच कुठेतरी जिते संघाच्या समोर एक चांगली टफ फाईट देता येईल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे एकच धाव, सिंगल रन. थोडस हवेमधून खेळावं लागेल. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड बसते पण 17 धावा धावफलकावर. किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2024 भव्य दिव्य आयोजन. महाराष्ट्रामधील बहुचर्चित लोकप्रिय स्पर्धा, अग्रमानांकित स्पर्धा तुम्ही पाहताय. चांगला बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप यॉर केलं होतं. पहा कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं प्रतीश म्हस्करकडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. थांबवलंय गोलंदाजांनी, थांबवलंय. आज सुपर बॉलिंग केले हरेश असतील, रुपेश, रोहित आणि मघाशी शेवटचं षटक प्रतीकनं चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. बॅक ऑफ द हँड, फिंगर रोल केले होते. इकडे काय करणार क्षेत्ररक्षक. खरं तर फिल्डिंग साठी जरूर गेला परंतु अचानकपणे चेंडू झाला टर्न अँड बाउन्स आणि त्याचमुळे नशीब जोरावर होतं मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचं. मिळतील 4 रन. पाहूया टीव्ही स्क्रीनवर आपल्या कशा पद्धतीने या रन्स मिळाल्यात. थोडस मनोरंजन सुद्धा पहा. पोझिशन मध्ये होता परंतु अचानकपणे चेंडूनं रस्ताच बदलला. परंतु थोडासा मी तर म्हणेन चपळता दाखवावी लागते फिल्डर्सना सुद्धा. असं नाही की चेंडू हातामध्येच आपल्या येईल, कधी कधी टर्न सुद्धा होतो. कारण एवढंही आउटफील्ड इंटरनॅशनल लेवलचं नसतं आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. लो फुल टॉस होता. शॉर्ट फाईनली कडे खेळून काढला हा चेंडू. सिंगल मिळेल, 1 रन. परंतु मोठे फटके आहेत ना त्याच्यापासून तर वंचित ठेवलंय. ज्या 2 बाउंड्रीज आपण पाठीमागच्या पाहिल्यात ना, मिसफिल्ड आपण म्हणूया. बघाशी सुद्धा फाईन लेग, लॉंग लेग रिजन कडे एक मिसफिल्ड झाली होती. इकडे सुद्धा तसंच. आणि त्यात 2 चौकार आलेत. अन्यथा फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीत किंवा खेळता येत नाहीयेत या गोलंदाजांसमोर. वडवा पॅट नाही यावेळेस मात्र. स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅप मोठी आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता, मिड विकेट स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता. त्याचाच फायदा इकडे प्रवीण घरतला होत असताना 6 धावा मिळतील. षटकार. थांबलेली धावसंख्या मात्र थोडीशी झपाट्यानं विकसित होईल आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड नाव. ऑन साइडला आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑफच्या फिल्डरला ओढलंय, लॉंग ऑनला मिड ऑफला पाठवलंय, कव्हर पॉइंटला आणि एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. ओ चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्क केलं होतं. सन्मान दिलाय प्रवीण घरतनं. एकच धाव फक्त मिळेल. सिंगल रन ओनली. चांगलं षटक राहिले मी तर म्हणेन. एक षटकार जरूर आला परंतु तिकडे जर क्षेत्ररक्षक असता तर कदाचित झेल होऊ शकला असता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर 29. 29 धावा. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. 6 बॉल मध्ये काळुंद्रे संघ अधिकाधिक किती धावा काढतो याकडे मात्र लक्ष लागलंय. परंतु जिते संघानं पहिल्यांदा बंगारपाडा टीमला पराभूत केलंय आणि आता इकडे काळुंद्रे संघाच्या बरोबर एक चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला दिलाय. 3 ओव्हर्स मध्ये मी तर म्हणेन नक्कीच गोलंदाजांचं श्रेय आहे, त्यांना द्यावंच लागेल आणि त्यांचं आपण कौतुक करूया. शेवटचं षटक, षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी. प्रतीक मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. मगाशी सुद्धा शेवटचं षटक क्लास हाताळलं होतं या गोलंदाजानं. पाहूया 6 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. हेच केलं होतं मघाशी. धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, स्लोवर वन. इकडे सुद्धा पहिला चेंडू स्लोवर वन करत असताना थोडंसं सरप्राईज केलं प्रवीण घरतला आणि निर्धाव काढलाय. व्हेरिएशन बॉलिंग पाहायला मिळाले मघाशी सुद्धा प्रतीक मात्रेना.
कमाल बॉलिंग राहिले आज जितवाई जिते टीमची. आराध्या 11 या नावानं संघ खेळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. याच पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल कॉल आणि वाईड बॉलच्या स्वरूपात मिळतील या 5 धावा. बळ वाढवतील इकडे मात्र धावसंख्येमध्ये या 5 धावा नक्कीच महत्वाची भूमिका निभावतील. या 5 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर 34. पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल काळे सर, विशालजी पाटील, प्रवीणजी पवार. आज हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. लवकरच विशाल पाटील स्क्वेअरलेग अंपायर आहेत, त्यांची एक मूवी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच. ओ इकडे बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या तयारीमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु वॅकंट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तिकडे संधी मिळाली दुसरी रन कंप्लीट करण्याची. बाल बचावलाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं. परंतु मी तर म्हणे प्रतीक मात्रेच्या चेंडूंचा अंदाज येत नाहीये. गती कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. स्लोवर वन एखादा टाकतो परंतु एखादा चेंडू थोडासा त्याच्यापेक्षा जास्त वेग, म्हणजे वेगवेगळ्या चेंडूवर वेगवेगळी गती पाहायला मिळते या गोलंदाजाची. ओ यावेळेस आडवा बॅट ऑन साइडला, हवेमध्ये चेंडू, स्क्वेअर लेगला फिल्डर, झेल टिपलाय, फलंदाज बाद, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. रायगडचा रॉस ट्रेलर प्रवीण खरत सापडलाय स्क्वेअर लेगला, चांगला झेल. प्रथमेश कावंड टिपलाय पुन्हा एकदा आणि दुसरा धक्का टीम मंगलमूर्ती काळुंद्रेला. राहुल इन ॲट नंबर 4. एखादा मोठा स्ट्रोक इकडे हवाय, निदान चौकार, एखादा षटकार. जी धावसंख्या आहे ना ती 40च्या पुढे नेता येईल आणि 40च्या पुढे गेली, 40-42च्या आसपास, तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. पाहूया शेवटच्या काही चेंडूंमध्ये राहुल पाटील काळुंद्रे संघाचा फलंदाज कोणती भूमिका घेतोय. प्रतीक मात्रे तयार, सोडून दिला हा चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. तो आतापर्यंत 37 रन्स ऑन बोर्ड नाव. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे मात्र बीट केलंय गतीनं. कमाल बॉलिंग, प्रतीक मात्रेचं व्हेरिएशन, संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी, मिश्रणयुक्त गोलंदाजी. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर प्रतीक कडून होत असताना त्यामुळे थांबवलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा व्हाईट बॉलच्या 5 धावा सोडल्या तर नक्की संपूर्णपणे अंकुश ठेवलंय. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला, थोडासा निघाला होता ऑफस्टंपच्या बाहेर परंतु पुन्हा एकदा त्याला बीट केलंय. काय बॉलिंग होते सध्याच्या घडीला, सुपर बॉलिंग. त्याचमुळे म्हणालो होतो गतीचा अंदाज येताना दिसत नाहीयेत. मगाशी सुद्धा बंगारपाडा संघाचे फलंदाज याच्याच गोलंदाजीच्या विरुद्ध चकताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक असंच हाताळलं होतं या गोलंदाजानं. समोरच्या दिशेमध्ये चांगला ड्राईव्ह आहे, लॉंग चेस आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू स्ट्रेट हिट होतोय. 4 धाबांकरता चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले. ती 41-41 धावा फायनल टोटल आणि 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. नक्कीच गोलंदाजांना आपण श्रेय देऊया या सगळ्याच कामगिरीचं. हरेश काबंड, रुपेश मात्रे, रोहित मात्रे, प्रतीक मात्रेनं सुंदर अशी गोलंदाजी केली आणि काळुंद्रे सारख्या बलाढ्य फलंदाजीचा भरणा असलेल्या संघाला मात्र चांगलाच अंकुश ठेवलाय धावांवर. 41 धावा जमवल्यात परंतु मॅच चांगली होणार आहे. 42 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागू शकतो तो आराध्या 11 जितवाई जिते टीमला. आणि हा संघर्ष दुसऱ्या 17 मध्ये तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. परंतु
कदाचित लास्ट बॉल थ्रिल शेवटच्या चेंडूवर कदाचित हा सामना जाण्याची चिन्ह सुद्धा तेवढीच असतील. परंतु पाहूया दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल तो नेरे गावचा गोड आवाज सागरजी मांडवकर यांचा. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. तर पुन्हा एकदा आमच्या टेंगे गँगसाठी हे डेडिकेट केलेलं सॉन्ग. गँगचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला, त्या संपूर्ण टेंगे गँगचा आम्ही धन्यवाद देतो. आणि स्टेजवर आपण पाहतो ही टेंगे गँग जी तर नक्कीच पहिल्यांदा अगदी मागे पाहिलं तर चार्ली गँग होती आणि आता यावर्षी पप्प्याभाई गँग सुद्धा जॉईंट होती. आणि यावर्षी गजा गँग सुद्धा होती एका आयोजनामध्ये. मात्र या वर्षीचं खास आकर्षण तर नवीन संधी आणि स्टेजवर आम्ही पाहतोय टेंगे गँग. नवीन मुलांना संधी देणं हा आजपर्यंत तेजस म्हात्रे यांचा प्रयत्न राहिलेत. आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या पगारामध्ये सुद्धा वाढ होते प्रामुख्याने, कारण जशी महागाई वाढत जाते तसा काही चेंजेस आम्ही करत असतो. आणि या टेंगे गँगचे मेन प्रमुख आहेत ते अमोल सर, कारण त्यांच्या आदेशाविना ते काही करत नाही. चला मॅच ऑन करू. मनोरंजन 41 धावा करायचे. मॅच पाहायला मजा येईल. रोहित, टेंगे गँग हे प्रमुख आकर्षण राहिले. छोटे लहान बच्चे कंपनी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण आज सुपर संडे, आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज आमची लहान मंडळी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना 41 करायचे. याच काळुंद्रे संघानं पेठ संघाविरुद्ध 65चा पल्ला सहज पूर्ण केला. मात्र आता 41 पर्यंत रोखलं ते जिते संघानं. मॅच पाहायला मजा येईल. गोलंदाजीचा दर्जा काळुंद्रेकडे सुद्धा आणि तेवढी बॅटिंग स्ट्रॉंग आहे. आपण पाहतो बॅटिंग करताना जिते संघ. मॅच पाहायला मजा येणार. टेंगे गँगचे मेन सिनियर यांना सुद्धा आपण पाहतोय. प्रतीश मस्कर एक युवा गोलंदाज आहे. आता थोडा चेंजेस केला. प्रतीशला पहिलं षटक दिलं. अगदी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रतीशनं पहिलं षटक दिलं आणि या हंगामामध्ये प्रतीशवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं ते काळुंद्रे संघानं. प्रतीश मस्कर सलामीची जोडी. निलेश पाटील, हरीश गावण. पंचांचा इशारा आला मॅच ऑन. हरीश गावणनं मागच्या सामन्यामध्ये 40 धावेची बेधडक खेळी खेळला. तो 13 मध्ये 40, षटकार होते 4, चौकार होते 3. त्याचा खेळ कोणी विसरणार नाही. आणि जिते संघाचा हा आघाडीचा प्रमुख फलंदाज आहे. पहिला चेंडू ऑन साइडला लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन केलं, डीप स्क्वेअर लेगला. इथे थोडा लेझी क्रिकेट तयारीमध्ये नव्हता. इथे प्रयत्न करणं मात्र वेग सुद्धा तेवढा होता आणि सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीनं परेश चिखलेकरनं पूर्वार्धामध्ये चौकाराने डावाची सुरुवात केली आणि सेम पाहिलं चोख प्रत्युत्तर दिलं निलेश पाटीलनं. डावाची सुरुवात चौकाराने करत असताना पॉवर प्ले मध्ये हाच फायदा तुम्हाला घ्यावा लागतो. जेवढ्या धावा जास्त येतील, जास्त कुठून काढता येतील, गोलंदाजांवर हल्ले चढून जेवढ्या धावा बनवता येतील तेवढ्या करून घ्यावा आणि त्यानंतर थोडं सुरक्षित टार्गेटचा पाठलाग करता येतो. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीश. आखूड टप्प्याचा गती थोडी कमी, त्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. वन्स अगेन पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. सुरुवात मात्र तडाख्याने दाखवली. सुरुवातीच्या 2 चेंडूवर प्रतीशवर चढवलेले हल्ले. आरसीसी पेठ विरुद्ध प्रतीशनं 2 षटकं चांगली फेकली. एका षटकामध्ये आपण पाहतोय त्यांनी अगदी गोलंदाजी करत असताना प्रमुख फलंदाजांना बाद केलं आणि आता जिते संघाविरुद्ध थोडा मार खातोय. आज हरीश गावणनं गोलंदाजीचा तिखट मारा दाखवला.
पहिल्या षटकामध्ये फक्त 9 दिलं, रुपेशनं 7 दिलं. रोहित मात्रेचं षटक महागडे ठरलं, 13 आल्या. मात्र त्यानंतर प्रतीकनं सुद्धा कमबॅक चांगलं केलं. एकूण धावा धावफलकावरती 8, 2 चौकार. ओ फटका थोडा फसला, झेलसाठी वॉटर कॅच. परेश चिखलेकरचा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. ब्रिलियंट कॅच, कौतुक करायला पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि परेश चिखलेकरचा मित्र परिवार आम्हाला सांगतात, मात्र लाईव्ह टेलिकास्ट असल्या कारणानं थोडं बोलणं चुकीचं असं. मात्र नक्कीच बोलूया आपण. तर आपण पाहतो या वेळेला बॅटिंग करत असताना परेश चिखलेकरला पहिले योगदान दिलं. 6 यष्ट्यांच्या मागे तो उभा असतो आणि ही ब्रिलियंट कॅच श्रुतीताईंकडून या अनबिलिव्हेबल कॅच बद्दल कौतुक केलं परेशचं. आपण पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट. काय झेल टिपलाय बघा. हा टेंगे गँगचा आणखीन एक सूत्रधार आहे. नवीन चप्पल खरेदी सुद्धा केली, त्याचं आपण अभिनंदन करूया. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 8 आहेत. मात्र जो झेल टिपला ना सुरेख. नेक्स्ट बॉल, फटका ठोकलाय कव्हर कडे. यस, आकाश गिरी तिथे रेडी होता. अगदी चेंडूची लाईन पाहिली होती. फलंदाजानं चांगला प्रयत्न, फटका फसला. आकाश गिरीचे प्रयत्न. प्रतीश मस्कर पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि त्यानंतर विकेट. पाहूया बॅक टू बॅक. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि सलग 2 विकेट. एकूण धावा धावफलकावर 8, 41 करायचे. 4 षटकांचा सामना. इंटरेस्टिंग मॅच. हा विजय सुद्धा दोन्ही संघांना हवा आहे, कारण पुढची लढाई होईल ती विनर टीम. आम्ही पाहतो 2 सामने आज जिंकल्या त्या बामणडोंगरी संघाविरुद्ध खून गाठ असणाऱ्या. चला स्पीडअप असू द्या. 4:17 आज सुपर संडे. आज सुपर संडे सुद्धा. पहिलं षटक प्रतीश मस्कर. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावर 8. निलेश पाटील बाद झाला आणि त्यानंतर बाद झाला मयूर म्हात्रे. हरीश गावंड, रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा हरीश गावंड, 4थ्या क्रमांकाचा रोहित म्हात्रे. मात्र प्रतीक म्हात्रेचं हे षटक पाहिलं जे आपण पाहिलं असेल. प्रतीश ऑन हॅट्रिक. खोलात टाकलेला चेंडू, तेवढ्या ताकदीचा फटका ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. जरूर पंच इशारा करतील, मिळतील. लॉंग ऑन कडे हा फटका आलाय. दडपण आमच्यावर नाहीये सांगत असताना रोहित आल्या आल्या सेट झाला. पहिल्या डावाच्या त्याने सुरुवातीला चौकार दाखवला. 2 चौकार निलेश नंतर आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र त्यानंतर पॉवर प्ले मध्ये या हालचाली तुम्हाला कराव्या लागतात आणि त्या हालचाली केल्या. अखेर आतापर्यंत आपण पाहतो निलेश बाद झालेला आणि रोहित. एकूण धावा 12, थोडा आघाडीवर आहे जिते संघ. ओ वेगवान चेंडू. परेश चिखलेकर बघा, एष्टी रक्षण किती कमालीचे. एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा होत्या. जेव्हा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं काळुंद्रे संघ थोडा आघाडीवर आहे. तो बॅटिंग करत असताना आता एंड ऑफ द ओव्हर आणि धावा दाखलकर पाहतोय. एकूण धावा 12 धावा. कोणता संघ असेल बामणडोंगरी विरुद्ध 2 आत करेल. मात्र काही वेळातच तेजस मात्रे आम्हाला माहिती देतील उद्याचा लॉर्ड्स आणि उद्या 9 वाजता रिपोर्टिंग असेल. 9 वाजता रिपोर्टिंग असेल. उद्याचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत येईल. अमोल सर यांचा इशारा येतो, फिल्डिंग लावून घ्या. तर उद्याचं लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत डिक्लेअर करतो. एरिया वाईजचं लॉट्स येईल. त्याच्या अगोदर बॅलन्स 2 मॅचेस. ओके काही चेंजेस आहेत. तर 9 पहिला उद्या एरिया वाईजचा सामना सुद्धा 9 वाजता असेल पहिला सामना. आणि 8:30 वाजता मुरबी आणि भिंगारी हा उद्या लवकर सुरू होणार आहे सामना. एनडी विभाग आणि तळोजा MIDC हा 9 वाजता सामना आहे. त्याच्या अगोदर एक बॅलन्स मॅच मुरबी आणि भिंगारी आपण खेळवणार. आणि तालुक्याच्या संघाला 9:30 ला बोलवतोय आम्ही. गावदेवी गावठाण आणि ओम साई बंगारपाडा. बघा 3 उद्या फास्ट थोडं आम्हाला खेळायचे, कारण उद्या सुद्धा एक संघ क्वालिफाय करण्याचा प्रयत्न असेल.
चला मॅच कडे वळूया. कल्पेश घरत. ओ हा चेंडू लॉफ करतोय. तुफानी हल्ला दाखवलाय. पलटवार. माझ्याकडे ती क्षमता आहे. मी सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि हल्ला चढवलाय. षटकार. उद्या पहिला सामना असेल एक बलाढ्य लढत. एक बॅलन्स सामना मुरबी विरुद्ध भिंगारी. दोन ग्रामीणचे बलाढ्य संघ ए पोल मधून. आणि उद्या एरिया वाईज 8:45 वाजता मुरबी आणि भिंगारी आले नाही तर सामना 3 षटकांचा असेल. कुणाचेही लाड पुरवले जाणार नाही. आणि एरिया वाईज ना 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं. गावदेवी गावठाण आणि ओमसाई भंगारपाड्याला 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं. आज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं जाईल. मात्र काही पाठीराखा वर्ग लाईव्ह पाहत असेल. चला मॅच कडे बोलूया. थरार पाहायला मिळतोय. जिते संघ आक्रमण करतोय धुवाधार आणि त्यांच्या डोक्यात हेच आहे खराब चेंडूची प्रतीक्षा करू, मोठे फटके खेळू आणि तेच तंत्र आतापर्यंत दाखवले. एकूण धावा दाफलकावर गुणसंख्या 19. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर निलेश पाटील आणि मयूर म्हात्रे. 2 धक्के मिळाले. धावा दाफलकावर 19. 2 षटकानंतर धावा आपण पाहिल्या तर संघ पिछाडीवर होता काळुंद्रे संघ. ऑन साइडला फ्लिक करतो. यस टाइम अचूक आहे आणि इथे आणखीन एक तडाखा. का बॅटिंग करतोय मैदानावर रोहित म्हात्रे. क्लास आवडला असेल तर त्याचं कौतुक झालंच पाहिजे. कुठलंही दडपण घेत नाही. नैसर्गिक खेळ दाखवते. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य सौंदर्य दाखवते. बॅटिंग करत असताना आपल्याकडे ताकद किती आहे ते दाखवत असताना कल्पेश घरत. 3 चेंडू धावा दिल्या 13. एकूण धावफलक 25. इथे झेल होणं महत्वाचं होतं. उंच उडाला आणि संधी मिळाली. कमबॅक करेल का काळुंद्रे संघ. आतापर्यंत 2 विकेट. प्रयत्न चांगले. आतापर्यंत 2 चौकार. त्यानंतर हरीशचा षटकार. रोहित म्हात्रेचे 2 मोठे फटके संघाला कमबॅक करून दिले. 42चं टार्गेट आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर स्पर्धेचा नियम आहे. मात्र आता एकूण धावा 25. विनिंग कॅल्क्युलेशन. जेव्हा 2 षटक बाकी असतील विनिंग कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोर येईल. 25 धावा दाफलकावर आपण सामना पाहतोय काळुंद्रे विरुद्ध जिते यांच्यामध्ये. आणखीन एक फाईट यानंतर सामना असेल आपण जरूर पाहूया. ओके तर आज 4:23. आज आपण थोडे पुढे चाललो. 4:23. कल्पेश घरत सामन्यामध्ये कमबॅक कोण करेल. आघाडीवर या बॅटिंग करत असताना जिते संघ. एकूण धावा दाफलकर 25. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय दूरवर जरूर. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेपर्यंत चेंडू इथे फरार होईल स्क्वेअर लेग वरून. कॅमेरामन सुद्धा तिथे आहेत. आपण पाहतो 24 ला इव्हेंट आणि या 4 धावेच्या मदतीने 29. 2 षटकानंतर कंपॅरिझन करूया. 16 धावा होत्या काळुंद्रेच्या आणि आता पुढे चाललाय तो जिते संघ. 29 धावा आहेत. विकेट डॉट बॉल. सामन्यामध्ये दबाव निर्माण करायचा असेल तर गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागेल. शरीरभेदी गोलंदाजी. वेग थोडा कमी होता. फ्रंट फुटला येऊन जागा बनवली. फाईन लेगला खेळायचं होतं आणि हा प्रयत्न फसलाय. प्रथमेश गावंड. 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. मैदानावर हरीश गावंड सुरक्षित आहेत. त्याने सुरुवात केली होती षटकारानं. 2 षटकानंतर 16 होत्या. 2 षटकानंतर 29. 42 करायचे आणि आता येणारे 12 चेंडू आणि कॅल्क्युलेशन लक्ष 12 चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन 13 धावेची गरज. काळुंद्रे म्हटला तर त्यांच्याकडे परतण्याची क्षमता आहे. गोलंदाजांची ताकद या संघामध्ये. प्रवीण घरचे षटक आहे आणि त्यानंतर आकाश गिरीचं महत्वाचं षटक बाकी आहे. मात्र या षटकामध्ये कमबॅक करणं आता काळुंद्रे संघाला महत्वाचं आहे. धावांची गुंतवणूक कमी होती आणि इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर त्याचे रिटर्न्स कमी मिळतात. हा एक शेअर मार्केटचा नियम आहे आणि इथे धावांची गुंतवणूक कमी होती आणि त्याचा फायदा मिळतोय तो बॅटिंग करत असताना जिते संघाला. प्रवीण घरत ऑलराऊंडर आहे. मास्टर माइंड आहे. खेळाचं तंत्र त्याला माहिती आहे. परिस्थितीची 2 हात कसे करायचे हे सुद्धा प्रवीणला माहिती आहे. पहिला चेंडू ऑन साइडला. फिल्डर रेडी आणि इथे झाली चूक. अगोदरच धावा कमी आहेत आणि तिथे आम्ही म्हणेन बॅड लक. इथे अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल.
पुन्हा एकदा पुढे सरकलाय. चेंडू शिल्लक 11 आणि आता टार्गेट सोपं झालंय. 42चं टार्गेट, टप्पा ओलांडायचे. धावा 33 आणि 11 मध्ये आता पाहिजेत 9. आकाशनं स्टार्ट घ्यायला हवा होता, मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड. इकडे गेल्या 2 धावा, त्या 2 अतिरिक्त. खराब क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय आला. खराब क्षेत्ररक्षण मॅच तुमच्यासाठी बिघडवेल, तुमच्या पूर्ण टीमचं संतुलन बिघडवेल, तुमची एकाग्रता भंग होईल. आणि आता पाहते तो ॲटिट्यूड दाखवताना बॅटिंग लाईनअप. एज लागते इनसाइड सर्कल, स्लीप कडे फिल्डर रेडी. धावसंख्या धावफलकावर पाहूया जरूर. एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 35, 42. अजूनही 7 ची गरज आहे. एक षटक बाकी. चौकार वाचला असता तर बऱ्यापैकी फाईट दिली असती. ओहो, गुड कॅच. आणखीन एक ब्रिलियंट कॅच. परेश चिखलेकरला माहितीये मॅच आपल्याला सोडायची नाही. आणि जितू आपण पाहतोय इथे जरूर जितेनं जी बॅटिंग केली सुरुवातीपासून आक्रमण. आता गडी बाद झालेत. एकूण 4 धावा धावफलकावरती टार्गेट पाहतो आपण. 42चा टप्पा ओलांडायचे. सामना बरोबरी मध्ये सुटला तर सुपर ओव्हर. एकूण धावा 35. आता 8 चेंडू 7 धावा. याच मैदानावर आम्ही पाहिले काळुंद्रे संघाला 12 मध्ये 12 असताना या संघाने जी गोलंदाजी केली होती, गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी सामना जिंकला होता. ही परतण्याची क्षमता आहे. प्रवीण गरत मास्टर माइंड आहे, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही. आणि एका बाजूला जिते संघ आहे, त्यांना माहिती एक फटका आपल्यासाठी सामना खेचून आणेल, विजयाचा प्रवास मार्ग सोपा सुकर करेल. मात्र तसं होणार का? विजयाच्या उद्देशानं मैदानावर उतरलेत. विजयामध्ये थोडं अंतर कठीण आहे. जो गोलंदाजी करणारा संघाला प्रचंड मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, मैदानावर हालचाली कराव्या लागतील. मात्र प्रवीण गरतनं केलेलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार, 2 धावा, त्यानंतर डॉट विकेट. यस, दबाव निर्माण झालाय. आता अनालिसिस पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 7 धावा. इंटरेस्टिंग मॅच होईल का? नवीन फलंदाज समीर पाटील, डाव्या हाताचा फलंदाज आहे. व्यूरशना आपण पाहतोय प्रवीण गरत. एक फाईन लेग आहे. ऑन साइडला पाहतोय डीप लॉंग ऑन आहे. डीप कडे सुद्धा एक फिल्डर पाहतोय आणि एक फिल्डर आपण कव्हरला नियुक्ती केले. लॉंग ऑफ सुद्धा इनसाइड सर्कल पाहिलं तर शॉर्ट पॉइंट आहे. स्लीप कडे थोडा चेंजेस केला जाईल. एक फिल्डर आता ठेवेल मिड ऑफला, जिथे काही मिड ऑफ आणि मिड ऑन थोडं आक्रमक क्षेत्ररक्षण. क्लीन बॉल. यस, यष्टा उद्ध्वस्त केलाय. आम्ही सामना सोडणार नाही. आणि इथे प्रवीण गरजची ही गोलंदाजी. आता येणारे कॅल्क्युलेशन. बॅक टू बॅक 2 विकेट. सुरुवातीला चौकार, 2 धावा, 3 चेंडू मध्ये 21 धावले, 2 विकेट, 7 बॉल 7. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये काही करता येतं. चला मॅच कडे जाऊया. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. आकाश 2 पावलं पुढे आहे ना. बस बस हेमंत. दबाव तंत्राचा वापर. ओ गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. रायगडचा रॉस टेलर. परिस्थिती पाहून खेळ कसा करायचा हे प्रवीण गरजला कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आणि या षटकामध्ये फिल्डिंगनी साथ दिली नाही, फक्त 6 दिल्या. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 6 बॉल मध्ये 7.
बघा इथे कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना प्रतीश मस्करच्या पहिल्या चेंडूवर चौकार, कल्पेश गरजच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर प्रवीण गरजच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि सेम पाहिलं आकड्यांची जादू. प्रतीश मस्करच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू डॉट, कल्पेश गरजच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू डॉट आणि प्रवीण गरजचा षटकामध्ये शेवटचा चेंडू डॉट. तर प्रतीशनं आपण पाहतोय 2 विकेट, कल्पेशनं 1 विकेट, प्रवीण गरजनं 2 विकेट. आता सामन्याचा निकाल कोणाच्या हाती असेल तर आकाश गिरीला गोलंदाजी न देता विश्वास ठेवलाय तर नवीन आपण पाहतोय गोलंदाज आलाय प्रसाद. एक्सपिरियन्स प्लेयर आहे, इंटेलिजंट क्रिकेटर आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, कॉन्फिडन्स लेवल त्याच्याकडे खूप छान असते आणि आता काळुंद्रेला हा सामना जिंकून द्यायचा. येणारे चेंडू असतील आता बाकी असतील 6 मध्ये 7. प्रसाद मात्रे धावा फलकावर 35. पहिला चेंडू, या चुका रोखाव्या लागतील नाहीतर सामना निसटून जाईल. जर क्षेत्ररक्षकाने साथ दिली तर दडपण वाढेल. तो फिल्डिंग आपण पाहतोय काळुंद्रे संघ या चुका रोखाव्या लागतील. स्लिप कडे झालं आपण पाहतोय थोडं खराब क्षेत्ररक्षण. जबाबदारी आहे लीलाधर 7व्या क्रमांकाचा, 5व्या क्रमांकाचा प्रथमेश कावण, जिते विरुद्ध काळुंद्रे 40+. प्रसाद मात्रे एक्सपिरियन्स खूप आहे, गोलंदाजी चांगली आहे. मैदानावर पाहायचे निकाल स्पष्ट होणं बाकी. थरार पाहायला मिळतोय काळुंद्रे विरुद्ध जिते. येणार इक्वेशन चेंडूचा आपण पाहतोय अनालिसिस. चेंडू शिल्लक 5 पाहिजेत अजूनही 6 धावा फलकावर टोटल 36, 42 टार्गेट. निकाल स्पष्ट होणं बाकी. दोघांनाही अजूनही संधी आहेत. धडधड वाढते. लक्ष वेधूया पुन्हा एकदा मॅच कडे. बामणडोंगरी संघ त्यांचा ताफा कल्पेश ठाकूर केटी फायनलला गेलेत. यस 5 मध्ये. ओ लाईन चांगली आहे, स्विंग चेंडू झाला आणि इथे दबाव गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. आता इक्वेशन अनालिसिस आपल्या डोळ्यासमोर येईल. 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. 4 बॉल 6, 36, 42. काळुंद्रे संघ कधी हार न मानणारा संघ आहे. अगदी भल्या संघांसमोर खेळण्याचा अनुभव आहे आणि आकाश गिरी प्रमुख गोलंदाज असताना प्रसाद मात्रेची नियुक्ती का केली हा अनुभव आहे. हा अनुभव मात्र फिल्डिंग एक मोठा फटका मॅच बनवेल जितेला. गॅप बघतोय फिल्डर, गॅप बघतोय आपल्याला गॅप मध्ये कुठे खेळायचं. 4 मध्ये 6 लीलाधर ठाकूर. कोलवर चेंडू, ओ अपील पाहायला मिळाली. सलग 2 चेंडू डॉट. लाईव्ह कक्षेत जिथे आमचे काही 12वे खेळाडू इथे शांतता ठेवा कारण लाईव्ह टीम आहे. तुम्ही शांत राहिले तर आम्ही शांत पोहोचू आणि तिकडे लाईव्ह टीम आहे कारण ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. इंटरेस्टिंग मॅच. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल, एक मोठा फटका मॅच फिनिश करेल. प्रसाद मात्रे व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजीचा दर्जा आहे. प्रवीण खरेतला का मास्टर माइंड म्हटलं जातं. 40+. प्रसाद मात्रेला का षटक दिलं. कॉन्फिडन्स असावा लागतो. ओ क्या बात आहे. यॉर्कर पद्धतीचे बुंद्यात चेंडू टाकतोय आणि त्याला फिरकी देतोय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अनुभव पाठीशी असणं का महत्वाचं असतं. यस इंटरेस्टिंग मॅच कारण प्रसादला माहितीये त्याला माहितीये का इथे आपल्याला मोठा फटका रोखायचा आणि प्रवीणला सुद्धा हे माहिती आहे. जर मोठा फटका गेला तर मॅच निघून जाईल. बघा चिकूचं आगमन झालं. वेलकम चिकू. चला मॅच कडे वळूया. 2 बॉल 6 टाळ्या उद्या. टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. येणारे 2 चेंडू 6 धावा. दबाव लीलाधर ठाकूर. 3 चेंडू डॉट. प्रसाद मात्रे. एक फटका मॅच बनवेल. मात्र कौतुक करूया या फटक्याचा वेट करत होतं. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. सामना आवडला मात्र एक फटक्यानं लीलाधरनं या फटक्याची त्याला प्रतीक्षा होती. टप्पा पडला, चेंडू बॅटवर आला मात्र हा पराभव थोडा
जीवाशी लागेल. काळुंद्रेने चांगले प्रयत्न केले. सामना सोपा होता. 12-13 आणि 6-8चा सामना. हा शॉर्ट बॉल लॉफ केलं आणि प्रयत्न मात्र चांगले. सामना जिंकला तो जिते संघानं. अभिनंदन करूया. दोन्ही संघांचा आभार मानूया. आणि मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच